ओके, लेट स्टार्ट. नेक्स्ट वन काय दिले बघा, फ्रिक्वेन्सी वेवलेंथ नाही, फ्रिक्वेन्सी न्यू एम करस्पॉन्डिंग टू which the energy emitted by black body is maximum. Very temperature and three curves दिलेत for A, B, C and D. हा आणि कुठला which of these represent correct variation असं म्हटलंय. हा ब्लॅक बॉडी मॅक्झिमम म्हणजे हा रेडिएशनचा प्रॉब्लेम आहे. रेडिएशन मध्ये ऍक्च्युअली आपल्याला ग्राफ काय, लॅम्बडा मॅक्झिमम ऍट विच इमिशन मॅक्झिमम इज विंड्स डिस्प्लेसमेंट ऑफ बी अपॉन टेम्परेचर. बरोबर, काय आन्सर? स्ट्रेट लाईन बी. बर बघूया आणि कोणी सॉल्व्ह केलंय. बर बघ आता निकम तू काय केलास, मग बघ बोर्डकडे. हा काय दिलंय बघ, लॅम्बडा दिलाय आणि ग्राफ आहे कशामध्ये, फ्रिक्वेन्सी मध्ये. मग आपल्याला माहित आहे सी म्हणजे वेलॉसिटी ऑफ लाईट जी सेम असते इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशनची लाईट वेलॉसिटी. वेलॉसिटी म्हणजे काय, डिस्टन्स अपॉन टाइम. एवढं तर माहिती आहे का नाही आपल्याला. डिस्टन्स 1 अपॉन टाइम म्हणजे काय, फ्रिक्वेन्सी. म्हणजे लॅम्बडा अँड न्यू. बरोबर, इज इट राईट? म्हणजे ह्याच्यावर काय करायचं, सी कॉन्स्टंट. त्यामुळे न्यू इज इनव्हर्सली प्रोपोर्शनल व्हॉट, लॅम्बडा. तिथं पुट केलं लॅम्बडा charge in new, but new is how much, but आपण एक स्टेप वाढूया. न्यू इज सी लॅम्बडा इज पाहिजे ना आपल्याला. अरे आहे चालतंय, अजून बोलण्यास शक्यता आहे. काय तर करायला गोंधळ. हा एव्हरीवन लक्ष द्या. मी काय म्हणतोय बघा, न्यू लॅम्बडा किती आलं मग, लॅम्बडा इज C by nu, is it right? इधर पुट केलं C by nu. Lambda is C by nu is B by T. Right, everyone? झाला प्रॉब्लेम सॉल्व. म्हणजे as T is directly proportional to what? No. आणि ज्यावेळी डिरेक्ट रिलेशन असतं त्यावेळी ग्राफ काय असतोय, as graph must straight line passing through origin. बरोबर आहे ना. मग ऑप्शन कुठले येणार, as which is a straight line, option C. as option C is correct option. Is it clear? त्यातला ह्या प्रॉब्लेम मधले इम्पॉर्टंट पार्ट हा, दिस इज इम्पॉर्टंट पार्ट. C by nu is equal to B by T. म्हणजे nu is directly proportional to what, temperature. Frequency is directly proportional to temperature. Go for 15. Go for 15 आन्सर सांगायचं मला.